तर दिल्लीतल्या आंदोलनात सहभागी झालेल्या नागपूरच्या भारत बाणाईत या तरुणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि यावर आमचा मुलगा आतंकवादी नाही, तो हक्कासाठी लढतोय असं भारतचे वडील म्हणाले। तसंच या प्रकारावर आईनी संताप व्यक्त केला। दरम्यान नागपुरातून भारत बाणाईतच्या आईवडिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। आपण पाहूया। दिल्लीतील जंतर मंतरवर सध्या आंदोलन सुरू आहे। त्यात देशभरातील अनेक युवक जे आहेत ते खरं तर सहभागी झाले आहेत। नागपुरातील एक युवक सध्या समोर आले आहे, कारण त्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। कारण खरं तर त्याला बेदम मारहाण झाल्याचा तो व्हिडिओ होता। काळजी वाटणार ना, जनतेवर प्रेम करतो आपण, मुलांवर प्रेम करत नाही का? हेच तुम्हाला विचारते। तुम्हाला लागलं तर तो म्हणत होता की मम्मी खूप मारलं मला, मी उभा असताना माझा काही गुन्हा नाही, मी काही फोडतोड केली नाही, मी पोलिसांना शिवागाई नाही केली, पोलिसांवर आम्ही हात नाही उचलला, तरी पोलिसांनी बेधाम मारलं, ढोरासारखं मारलं पाठीवर। आता पूर्ण शरीरावर तर पूर्ण दाखवणार नाही ना, ते याच्यावरही दाखवलं ना, टी व्हीवर मोबाईलवर आले ना, तर ते पाठीवर दाखवलं, टी शर्टवर काढून डोक्याला लागलं त्याच्या। आता एवढे 10, 15, 20 लोकांनी त्या पहिल्यांदा मारलं, पहिल्यांदा 2-3 पोलिसांनी मारलं, हातावर पायावर मारलं, ते व्हिडिओ पाहिला मी। पण नंतर डबल मारलं त्याला, तर तेव्हा 10-15 जण होते, लोकांचे डोके फुटले, लोकांचे हात चिरले, बायांची सेवा करतो म्हणते, रक्षक आहो म्हणते आम्ही मंत्री लोक, तर ते बायांचे कपडे फाडले, लातांनी मारलं मुलाला। त्याच्यामध्ये असं आहे का, आता आम्हाला तर दुःख होणारच आहे, आम्हाला ते काही हेच नाही आहे, आम्हाला दुःख होतेच, कारण आपल्या मुलाला जो मारते तेव्हा आपल्याला समजते। तर गव्हर्नमेंटनं तेवढं नाही करायला पाहिजे होतं, शांततेने घेऊन करू द्यायला पाहिजे त्याला, आणि त्याने हे समजून घ्यायला पाहिजे होतं। काय आतंकवादी आहे ना ते बिचारे, ते तर काय आपल्याला शिक्षण झालेले पोरं आहेत, ते काही ते त्याच्या कोणता कसूर आहे? ते आता आपल्या हक्कासाठी लढून आहे ना, ते आपला हक्क मागत आहे। त्याच्या मित्रानं सांगितलं का बा याचा आवाज बसलेला आहे, आवाज निघून राहिला आहे, तर हा गोळ्या वगैरे घेतल्या रात्री, तर आता ते धीरे धीरे कमी होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।